नमस्कार. तर सकाळची वेळ आणि दिवस उगवून वर आलेला आहे आणि इकडं मुलांचं आवरून झालं आणि आता मी स्वयंपाक करायला लागले. तर इथं शेंगदाणे भाजून घेतलेत आणि इथं करायची आपल्याला शेंगाची भाजी. तर शेंगा चिरून घेते मी आता. झाली शेंगाची भाजी आणि दुसरी टाकली गवारीची शेंग. दोन्ही भाज्या शिजेपर्यंत मी पीठ मळून घेते. आता काढून घरात आणली दूध. काय दादा भाजी का? भाजी केली शेवग्याची शेंग. तुला आवडते का? हां. तर आजूचं आवरून झालंय शाळेत जायला. बघतो काय शिजली का नाही ती. खाली उतर. तर चला, आज शाळेचा पहिला दिवस आहे मुलांचा. बाल्या झाला का आवरून तुझं? कुठे जायचंय शाळेत आज? हा, पिंपळनेरला. बर. मुलांच्या अभ्यासासाठी भेंडीची भाजी बनवली. आता महिन्याभर आहे शाळा, परत जून मधनं परत शाळा. मला काय म्हणायचंय, थांब बस का. तर आज मुलांच्या शाळेचा पहिला दिवस आणि बस आली. आज बाल्या पण चाललाय शाळेमध्ये. गेला हां. इकडे टाकली शेरडांना वैरण खायला लागले शेरडा गवत. आणि ही 3 करडे बघा कसे बसलेत इकडं. तर स्वयंपाक ते झालाय आणि आता आम्ही बसायला लागलो जेवायला. ह्यांना आता दिलाय डबा. ह्यांनी चालले ते मुरगासावर. भांड्याची घासणी. तर जेवणाची झाली ती. गुरं सावलीला बांधली इकडं आणि कशी घेतली पाण्याची. आता निघालोय माळावर. आता मी आलोय माळावर. काल ह्या 3 पाते खुरपले होते आणि जे आपलं पेरूचं झाड आहे त्या पेरूच्या झाडापासलं जरा आयचं राहिलं होतं काढायचं. ते धनुराती. तर ते काढून घ्यायचं आधी आणि मग पाते धरायचे त्यात. कशी कुठं ठेव, हे तर ठेव का तिकडं. दुपारचे वाजले ते 1 आणि इकडं 3 पाती लागले ते आपल्या आणि गवताचे ढिगारे. तर मी आता गोळा करून घेते. चला. भांडी ती घासून झाली. ती मुलं अजून आली नाहीत शाळेत ना. दुपारी आल्यावर भांडी घासली आणि इकडं मामानी जेवणाला तोंडी लावण्यासाठी आंब्याची चटणी कुटून ठेवली. आता मुलं आले की जेवण करायचं आणि मग परत रानात जायचं अजून एकदा. 3 वाजले ते आणि मुलं आज शाळेतनं लवकर आली. कसा गेला पहिला दिवस? चांगला गेला. छान गेला का? हां. तर जेवणाची झाली आमची. मुलं आलेत घरी. गुरांना टाकली वैरण आणि आम्ही निघालो आता माळावर. तर इकडं 4 वाजता धरलेल्या पाती लागले ते आणि 6 वाजले ते आता.
तर आत्याने इथं गवताचे ढिगारे गोळा करून ठेवलेले आहेत. भरपूर गवत निघलं आहे आणि इकडं खुरपलेली बाग आपली बघा किती छान दिसते. आणि हे मी धनुरा काढायचं बेडग आहे, ते साईडचं जरा धनुरा काढायचं आहे, त्याच्यामुळं न्यायला आले इकडं. त्यानंतर अजून एक पाती धरल्या होत्या आणि आत्याच्या इथपर्यंत आली पात, माझी मागं राहिली जरा. चला आता उशीर व्हायला लागला, गवत गोळा करायचा आणि मग घरी जायचं आहे आपल्याला. तर गवत गोळा करून घेते आता मी इकडं. तर इथं गवत गोळा करून झालंय सगळं. तर संध्याकाळच्या वाजल्या 7, रानात न्यायला उशीर झाला. आता गुरं पाणी दावून घेते इकडं सगळी. आधी पहिल्यांदा गाईला नेते. तर इकडं सगळ्या गुरांना वैरण टाकून झाली आता. तर रात्रीच्या वाजल्या 8:30 आणि मी भांडी घासून घ्यायला लागले. उद्याला लवकर उशीर होतो ना, त्याच्यामुळं मी आत्ताच भांडी घासून घेते. चला तर मग भांडी घासून घेऊ.